पहिला प्रश्न अर्थातच एक त्यांचा आवाज खूप मोठा आहे महाराष्ट्रात आणि देशातही, पण माईक लागेल आत्ता. हां अच्छा, प्रत्येकी एक एक. बजेट बघा ना तुम्ही काय लक्षात घ्या. पहिला प्रश्न अर्थातच रितेश भाऊ तुम्हाला आहे की वेडच का? आणि बरं आणखी एक म्हणजे स्वतःच्याच बायकोचं वेड लागलेला हा एकमेव माणूस आहे ना. म्हणजे रील्स करणार तिच्याच बरोबर, काम करणार तिच्या, पहिला सिनेमा, अरे पैसेही खर्च करायला लावणार तिलाच. ते महत्वाचं आहे. पण म्हणजे महाराष्ट्रातलीच नव्हे देशातली हॅशटॅग ट्रेंडिंग जोडी जी आहे ती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आहे. पण वेडच का हाच विषय का? नाही, कसं आहे की आता जानेवारी 2023 3 तारखेला जिनियन मला 20 वर्ष पूर्ण होतील. तर 20 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि 10 वर्ष झाली तेव्हा मुंबई फिल्म कंपनीची स्थापना केली आणि त्यातून फक्त म्हणजे ते माझ्या वडिलांमुळे झालं. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तू हिंदीत काम करतोस पण मराठीसाठी काय? तर मुंबई फिल्म कंपनीमध्ये फक्त मराठी चित्रपटच त्यांची निर्मिती सुरुवात झाली. 5 चित्रपट झाले, येलो, बालक पालक, लय भारी, माऊली, फासर फेणे. आणि काय की प्रत्येक वेळ असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात कुठेतरी जाऊन अजून एक काहीतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आपण इतक्या उत्कृष्ट कलाकारांसोबत, सहकलाकार असतील, डिरेक्टर्स असतील, रायटर्स असतील, म्युझिशियन्स असतील आणि अजय अतुलजी सारखे जर लोक बरोबर असतील तर वाटतं की आपण हे धाडस घेऊ शकतो की आपलं जे स्वप्न आहे की आपल्याला हे जमणार आहे का दिग्दर्शन. परंतु मला वाटतं की लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा स्टेप्स असतात की हे करावं का? तर जिनीला नेहमी म्हणायचे की तुम्ही हे करायचं ना आत्ता विचार करा, ह्याला वेळ घालू नका. आणि खरं म्हणजे जिनील्यामुळेच मी डिरेक्टर झालो, दिग्दर्शन केलं मी. आणि लॉकडाऊनमध्ये कसं जेव्हा जग थांबलं तेव्हा कुठेतरी वाटलं ठीक आहे आता आपण बसून विचार करू की आपल्याला काय करायचं आहे. आत्तापर्यंत कसं होतं की चित्रपटात आणि हिंदी चित्रपटात कसं असायचं की एक पिक्चर हिट झालं की मग ते 4-4, 5-5 पार्ट. आणि माझ्या असा एक काळ होता की 4 सिक्वल्स चालू होते. मस्ती संपला की धमाल, धमाल संपल्यानंतर हाऊसफुल, हाऊसफुल संपला की क्या कूल, मग परत मस्ती 2. ह्याच्यामध्येच जवळपास 7-8 वर्ष गेली. पण घर चाललं माझं, ती गोष्ट वेगळी. पण दिग्दर्शन करताना मला हे माहीत होतं की माझा पहिला चित्रपट हा मराठीतच असणार आहे. आणि त्यामुळे मला अशी गोष्ट पाहिजे होती जी कुठेतरी मराठी घरांमध्ये प्रत्येक घरातली वाटली पाहिजे. त्यातल्यात प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे होतं की ह्या चित्रपटातला एक अंश मी जगला तरी आहे किंवा मला असं जगायचं तरी आहे. आणि मी असं म्हणतो की आपण जिवंत आहोत पण आपल्याला वेळ जगवतं आणि वेळ हे असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे वेळ. क्या बात आहे. नाही मला काय की जनरली वाजवायचे ना तर मनमोकळेपणाने नीट वाजवा टाळ्या. असं कचकूच असं नको. हां नाही तर वाजवू नका. हां ते वेडाबद्दल बोलतायत आणि आपण म्हणजे नाही का. आणि शिवाय म्हणजे मला एक प्रांजळपणे इथे नमूद करायचं की करायचा तर पहिला चित्रपट मराठीच करायचा हे ठरवलं. आणि चित्रपटाचं जे बजेट आहे ते बजेट तर दिसतंच आहे पण त्याच्याबरोबर क्राफ्ट दिसतोय, त्याच्यामध्ये काम दिसतंय, अभिनेता म्हणून पण दिसतंय. आणि मी चित्रपट पाहिला आहे त्यामुळे मी अधिकारानं बोलू शकतो. कारण मला भाऊंनी सांगितलं तुम्ही चित्रपट बघितला आहे. मला माहिती होतं की आज ट्रेलर लॉन्च आहे त्यामुळे मी मुद्दाम इथे बसलो आहे की हा चित्रपट काय आहे, ह्याच्यातलं संगीत काय, ह्याच्यातली कामं काय ते मला माहिती आहे म्हणून मी इथे बसलो आहे. आता असा चित्रपट मी खरं तर घरी नवऱ्याला बायकोचंच ऐकावं लागतं, बरोबर की नाही. पण निदान बायकोने आपलं कधीतरी ऐकावं म्हणून दिग्दर्शन करून एवढा पैसा खर्च करून अभिनेत्री म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं आहे. असं मी असा एक खट्याळ प्रश्न विचारणार होतो पण मी तो बाजूला ठेवतो. एकतर
तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही तमिळ, मल्याळम, कन्नडा, तुळू अनेक भाषांमध्ये कामं केली. महाराष्ट्राची सून आणि मराठी सिनेमा करायला एवढा वेळ का लावला? ह्यांनी वेळ लावलं. मी तर रेडीच होतो, नाही कधीपासून रेडी होतो. तर काय आहे की सगळा दोष हा नवऱ्याचाच असतो. पुन्हा एकदा त्याचं एक सिद्ध ज्वलंत झालं. उदाहरण आज तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. पण खरं म्हणजे मी ह्यांच्या ॲक्च्युली मी जिनेलाच्या क्राफ्टचा फार मोठा फॅन आहे. आणि मी ते जवळून पाहिलंय. काय आहे की आमची मैत्री, मग डेटिंग पिरियड असेल, लग्न असेल, नवरा बायको म्हणून किंवा आई वडील म्हणून सहवास हा वेगळा. परंतु स्क्रीनवरती एखादा ॲक्टर जेव्हा येतो आणि ते ॲड करणं, ते एक्सप्रेशन देणं, की सीनच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं, हे ॲज अ को ॲक्टर जेव्हा असतं ना, आपण एक एक्सप्रेशन देतो. आणि हे तुझे मेरी कसममध्ये झालं, तेरे नाल लव हो गयामध्ये झालं, जेव्हा मी एक सीन केला मला ठे आणि त्यांनी एक्सप्रेशन दिलं, मला बाईचं तर काय करू, खाऊन टाकली मला. म्हणजे हे असतंच आपल्याला. पण कसं आहे की एखाद्या सीनला वर घेऊन जाण्याचं काम, आणि म्हणून मी नेहमी म्हणायचो किंवा आता तुम्ही खरंच काम करा आणि प्लीज माझ्या चित्रपटात काम करा. वा, थँक्यू रते. नुसतं थँक्यू एवढंच? काय करायचं? नाही डान्स नाही. अरे बापरे. नाही, मला मी चित्रपट बघितला म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की चित्रपटात एक संवाद आहे की तुम्हाला नाही, आता जो ट्रेलरमध्ये आपण पाहिला अशोक मामांसोबत तुम्ही बोलता की बाबा तुम्हाला नाही कळणार, ज्या माणसावर आपलं प्रेम आहे तो माणूस आपल्यावर प्रेम करत नाही, तरी आपण त्याच्यावर प्रेम करत राहणं हे किती अवघड आहे. तर अशा खरं तर इतका प्रेमळ नवरा, इतकं एकमेकांचं तुमच्यावर प्रेम, आणि एकीकडे तो कॉलेजचा लुक दिसतोय, एकीकडे दाढी वाढवलेला मुलगा दिसतोय, पुरुष दिसतोय, सिगरेट ओढणारा आणि दारूही पिणारा, दारुडा, तरी त्याच्या मागे उभी राहणारी बाई. का बरं? नाही, मला वाटतं की श्रावणीचं जे कॅरेक्टर आहे, शी इज अन एक्स्ट्रीमली ऑनेस्ट गर्ल अँड आय थिंक हॅट्स ऑफ टू रितेश, कारण त्यांनी श्रावणीचा कॅरेक्टरचा जे क्राफ्ट दिले, आय थिंक वॉट ही मेड आउट ऑफ श्रावणी एक ऑनेस्टी आहे. अँड आय थिंक दॅट ऑनेस्टी इज सीन थ्रू श्रावणी. अँड आय फील दॅट एव्हरी वुमन somewhere is that strength in our house. त्यांच्या घरात it's always about a woman standing as a pillar. Absolutely. And I feel that hats off to Ritesh, कारण माझं जेवढं पण फिल्म्स आहे, I'm always this bubbly, chirpy. He used that. बेसोरीमध्ये त्याने, you know, those little smiles and all, he used that. But I think what he caught more is a woman, a wife, a friend, and someone who never gives up on you. And I feel ki Ritesh, whatever he does, जेवढं पण काम करणार, I'd like to be that person, 2 steps behind or holding his hand or whatever, but I'd like to be that person in his life. काही झालं तरी मी सोबत राहणार. बरोबर. पण मी एक सांगतो, म्हणजे मला ना, मी चित्रपट पाहिल्यानंतर मला एकच प्यालामधल्या सिंधू आणि सुधाकरची आठवण आली की तेव्हापासून ते नाटक किती वर्ष जुनं आहे, परंतु आपल्याकडे एक पद्धत आहे की काही झालं तरी तो जो नवरा आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि काही झालं तरी त्याची साथ न सोडणं आणि शेवटी त्या व्यक्तीला बदलवून टाकणं पूर्णपणे. ही एक गोष्ट साध्य करण्यात दिग्दर्शक म्हणून तुम्ही आणि लेखक म्हणून प्राजक्त देशमुख, जो आत्ता इथे उपस्थित नाही आहे, संवाद लेखक, अप्रतिम संवाद त्यानं लिहिलेले आहेत. त्या संवादांवर मी येणारच आहे. जिया, म्हणजे तुझं स्वागत तर मी केलंच. रितेश देशमुखची पहिली फिल्म, हां, त्याच्यात पुन्हा आयुष्यात एक तरी गाणं अजय अतुलचं आपल्याला पडद्यावर चित्रित करताना आपल्यावर चित्रित व्हावं असं वाटणारे माझ्यासारखे अनेक नट भाऊ ऐकताय ना, पदार्पणातच म्हणजे लगेच अजय अतुलचं म्युझिकल, पहिला सिनेमा, म्हणजे काय काय मिळावं आणि शिवाय पैसेही मिळाले असतील. Producer खूप चांगली आहे. पहिल्याच पिक्चरला
आम्हाला तर मला एका निर्मात्याने असं सांगितलं होतं, मी पैसे मागितले तेव्हा तुला कामही द्यायचं आणि पैसे द्यायचे. हे ऐकलेलं आहे आम्ही. काय सांगशील? I think I just got lucky. But I'm very, very grateful की obviously first film रितेश सरांबरोबर and जिनेलिया मॅम बरोबर plus Ajay Atul's music. I'm very, 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 very grateful and I'm so happy. मी खरं तर खूप वेट करते की वेळ कधी रिलीज होतोय, मला आधी बघू द्या. तुम्ही पाहिलाच नाहीये? नाही, माझ्याकडे सरप्राईज ठेवलं. तर मला बघायचं आहे की आधी मला वेळ लागू द्या, नंतर ऑडियन्सला लागेलच. नाही ते लागणारच आहे वेळ. मी चित्रपट पाहिला त्यामुळे मी खात्रीलायकरित्या सांगू शकतो की या चित्रपटानं काय. नंतर मी तो प्रश्न घेणारच आहे. परंतु आता शुभांकर, पहिला सिनेमा ना? म्हणजे मला तरी वाटतंय पहिला सिनेमा एवढ्या जेन्युइन आणि एवढ्या हंबल डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर्स, को ॲक्टर्स, एव्हरीवन, अख्ख्या टीम बरोबर मला तरी असं वाटलं नाही की मी कुठल्या क्रू बरोबर काम करतोय. एका फॅमिली बरोबरच मी शूट करतोय आणि एक आम्ही स्वतःसाठी, आमच्या घरासाठी एक फिल्म बनवतोय. मला असं खूप वाटलं. सो तो पहिलाच एक्सपिरियन्स होता आय गेस माझ्यासाठी. मित्र म्हणून तर मी असं बसलो इथे. फॅमिलीचीच फिल्म आहे ना. पण दिग्दर्शक म्हणून तर रितेश भाऊंबरोबर तू काम केलं. मी कधी दिग्दर्शक म्हणून काम नाही केलं. अर्थात एक छोटासा सीन आम्ही केला आहे याच्यामध्ये, मी आणि सिद्धू दोघेही आहोत. पण एक सत्याचा बॅकबोन, सत्याचा कणा, म्हणजे आधार, हे करत असताना काय तू आहेस तुझ्या वैयक्तिक आयुष्यात असं कोणी सत्य आहे तुझा? खरं तर ॲक्च्युली जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं माझ्या आयुष्यात, माझ्या फॅमिली बरोबरच मी जर कोणाला मानत असेल तर मी माझ्या मित्रांना मानतो. कारण की माझ्यासाठी प्रायोरिटी वाईज फॅमिली, मित्र असे नाही आहे, ते एकत्रच येतात. कारण की ते माझी फॅमिली झाले. आता जेव्हा ह्या प्रकारचा एक रोल आला, सो व्हॉट आय रिअली थिंक इज की तुम्ही कुठला रोल करताय, हे मित्राचा रोल करताय वगैरे हे इम्पॉर्टंट नसून मित्र तुमच्या आयुष्यात काय रोल पूर्ण करतोय, साकारतोय, हे खूप गरजेचं आहे. आणि जॉन्टी म्हणून हा मुलगा आहे, तर मला वाटतं की तो मित्र म्हणून पण आहे, तो त्याच्यासाठी एक पालक म्हणून पण आहे, तो आमचं एक अनसेड होतं की तो त्याची गर्लफ्रेंडही आहे. पण एक सॅड आहे. तर ह्या सगळ्या भूमिका जो एक माणूस निभावतो तो एक ॲक्च्युली एक मित्र असतो. आणि हे झालं ऑनस्क्रीनचं, पण डिरेक्टर वाईज सर आणि ॲज अन ॲक्टर ऑल्सो तो जो स्विच मी बघितला आहे, आणि तो स्विच करणं खूप कठीण जातं. ॲक्टर म्हणून पण आपल्याला कळतं की आपल्याला एक 360 डिग्री पण विचार करायचा आणि प्लस सत्या म्हणून पण तुम्हाला विचार करायचा आहे. सो हे मला तरी वाटलं शिकण्यासारखंच आहे आणि ते नक्कीच आहे. आणि आम्ही ऑफस्क्रीन पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग झालेलं आहे. आणि आम्ही रिअली ग्रेटफुल. ऑफस्क्रीन मध्येच रितेश देशमुख ही व्यक्ती ऑफस्क्रीन मध्येच तुम्हाला असं ट्रीट, म्हणजे लिटरली आम्ही काम करत असताना माऊलीच्या वेळेचा माझा अनुभव मी तुला सांगतो. यांना 2 भाऊ आहेत, पण तिसरा भाऊ म्हणून मला ट्रीट केला. इतका प्रेमळ माणूस आहे, इतकं प्रेम आत आहे. आणि आउटस्टँडिंग काम केलं आहे चित्रपटात त्यांनी, ॲक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून पण. रवी बोला. विलनची नागिन निघाली. हो. आला रे. काय आता आलं तर किती वाजले? आधीच आला असता. ही वेळ नाही रे. नाही ठीक आहे. वेळ अंधार झाला की आपल्याला काय नाही का. नाही तर रवी हे काय आहे, नर्म विनोदी करतच पुढे जायचं असतं. नाहीतर काय आहे, शेवटी प्रेक्षकांनी यावं, आधी पत्रकारांनी यावं, त्यांनी ते पोचवावं, मग प्रेक्षकांनी यावं. आणि हे सगळे येणार आहेत ते त्याच्यात तू डायरेक्ट विलन म्हणून एस्टॅब्लिश. म्हणजे खरंच हे माझं लक आहे की मला रितेशजींच्या डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये काम करायला मिळालं. आणि पहिला मी महाराष्ट्रीयन आहे
आणि मराठी चित्रपटाची कधीच कशी मला ऑफर आली नाही. तर हा माझा पहिला पिक्चर आहे आणि पहिलं काम आहे आणि ते यांच्याबरोबर आणि यांच्या प्रोडक्शन बरोबर करायला मिळालं. तर इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. हा बात आहे यार. म्हणजे मी मागच्या चित्रपटात केलं होतं विलन, मला इतकी वर्ष लागली. मला 25वं वर्ष आहे माझ्या करिअरचं. नाही पण जितू, मी टू बी व्हेरी ऑनेस्ट सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की मी ॲज अ नट म्हणून फक्त ज्या माझ्या लाईन्स होत्या त्या फक्त तोंडपाठ करून सेटवर यायचो. कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, ज्या रीतीने रितेशजीने मला ब्रीफ दिलं कॅरेक्टरचं, म्हणजे ही वॉज सो क्लिअर अबाउट दिस कॅरेक्टर. त्यात म्हणजे ट्राउझरचा कलर कुठला असणार, कुठले शर्ट्स असणार, त्याच्या हातात घड्याळ कुठलं असणार, तो चालणार कसा, बोलणार कसा. ही गेव मी सच अन एक्सलंट ब्रीफ. त्याच्यानंतर मी ह्यांना स्वतः सांगितलं की मी माझं अजिबात डोकं चालवणार नाही आहे, तुम्ही मला जसं सांगणार तसं मी परफॉर्म करणार. अँड एक्सिलंट डिरेक्टर टू वर्क विथ. नाही नाही, आणि तू काम खूप चांगलं झालं मित्रा थँक्यू. चित्रपटामध्ये. आता अजय आणि अतुल दोघंही काम करतात तेव्हा ते काम बोलतं आणि त्यांचं काम फक्त या मराठी भाषेतच नाही तर हिंदी सगळ्या भाषांमध्ये बोलतात. मग ते झिंगाट असो किंवा मल्हारमारी असो. पण रितेश देशमुखांबरोबर काहीतरी एक वेगळंच आहे. म्हणजे नाही का, लई भारी म्हणा, माऊली म्हणा, आता वेड, काय गाणी आहेत यार. आणि बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी सगळी गाणी ऐकली त्या चित्रपटातली. मी प्रामाणिकपणे सांगतो, अजय अतुल यांचा हातखंडा काय तर फोक म्युझिक. आणि इथे फोक म्युझिक ते लिलया वापरू शकले असते पण कुठेही त्याला हातही लावलेला नाही. इतकं वेगळ्या पद्धतीचं म्युझिक. काय याच्याबद्दल अजय आणि अतुल तुम्ही दोघं सांगा. नमस्कार. वेड या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायला ना खूप वेळ लागू शकतो. सो मी एकच गोष्ट सांगतो, काही म्हणजे फार नॉमिनल काही गोष्टी सांगू इच्छितो की इतके पॅशनेट आहे ना आमचा भाऊ. म्हणजे रितेश भाऊ सगळ्यांना भाऊच म्हणतो, त्यामुळे आमचे ते भाऊच आहेत. त्यामुळे आज नाही कित्येक वर्षापासून. सो ॲज यू सेड की फॅमिलीची फिल्म आहे. खरंच एव्हरीबडी थिंक्स लाईक दिस इज अ फॅमिली फिल्म ओनली. सो आपण सगळ्यांनीच म्हणजे त्याकडे बघताना कायम अरे हे आपल्याला करायचं आणि हे आपल्याला असं करायचं आहे असं. म्हणजे आय विल टेल यू, जेव्हा ते फिल्मचं नरेशन देत होते ओके, आणि नरेशन ऐकल्यानंतर आय थिंक एव्हरी नरेशन नंतर माझ्या मनात एक गाणं यायचं. ते गाणं मी रेकॉर्ड करून ठेवायचो. ते गाणं मी स्वतःशीच खूप गुणगुणत बसायचो आणि मला वाटायचं नाही आपण एक अजून गाणं करूया, मग अजून एक गाणं करूया, मग अजून एक गाणं करूया. आणि मग ते जे 5वं किंवा 6वं गाणं असेल ते त्यांना ऐकवायचो. आणि त्यांना ऐकवताना हे सांगायचो की ह्याच एका सिच्युएशनसाठी ऑलरेडी 5 गाणी माझ्याकडे आहेत. हां, म्हणजे असं नाही की आपल्याला जर तुम्हाला अजून काही ऐकायची असेल तर आहेत माझ्याकडे गाणी. अँड ही वॉज एव्हरी टाईम नाही हेच चांगलं आहे. ही नेव्हर आज ती पहिली काय होती ओके. मला हेही वाटायचं यार ती पहिली पण एकदा ऐकवतं त्यांना, असं वाटायचं की कदाचित त्यांना आवडतील. ऑल दिस हॅपन जस्ट बिकॉज ऑफ फॅमिली. बिकॉज इकडे कन्व्हिक्शन आमची कन्व्हिक्शन असताना सुद्धा आय वॉन्टेड हिम टू चूज. की एक प्रिव्हिलेज असतं ना चूज करण्याचं. आय रिअली वॉन्टेड हिम टू चूज बिकॉज नॉट जस्ट फॅमिली बट ही इज डिरेक्टिंग फर्स्ट टाइम. अँड दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस की त्यांना त्याचा अंदाज यायला पाहिजे की आपण हे करू शकतो, हे करू शकतो. एक दिसायला लागतं ना गाणं. कुठल्याही डिरेक्टरला एखादं गाणं ऐकल्यानंतर किंवा एखादा सीन त्याच्यासमोर आल्यानंतर दिसू लागतो. आणि ते गाणं ऐकल्यानंतर सुद्धा दिसलं तर तो गाणं शूट करू शकतो. अँड आय वॉन्टेड हिम टू सी द सॉन्ग हाऊ इट विल बी. सो या महत्त्वाची गोष्ट वेडसारख्या चित्रपटामध्ये इट्स व्हेरी इझी ॲज यू सेड टू ब्रिंग मराठमोळं वातावरण आहे. बिकॉज या वी हॅव बीन डुईंग दिस, करत आलो आहे. फोकवरती हातखंडा आहे. जिथे ज्याची गरज आहे ना तिकडेच ते केलेलं बरं. ज्याला जिथे म्हणजे चंद्रमुखीमध्ये बेसुरी मी नाही घालू शकत तुम्ही, तसं इकडे लावणी नाही घालू शकत तुम्ही. अजून एक गोष्ट अशी होती ना की आज आपण जे आपल्या अराउंड पाहतोय ना तर आपली पिढी बदलती आहे. आपल्या नंतरची जी मुलं येत आहेत ना, आपण असा आग्रह नाही करू शकत त्यांना की अरे आता तुम्हाला मल्हारवारी आवडत नाही, ऐकलं नाही, वेड्यात का तुम्ही. वी कॅनॉट से दॅट. तुला अजून मनोदण वारायचं आवडत कसं नाही यार, एवढं अप्रतिम गाणं आहे यार, तुला कसं नाही आवडत. त्यांनी नसेल ऐकलं, दॅट इज फाईन, त्यांनी नसेलच ऐकलं. आता त्याला 20 वर्ष झाली. मला बोलताना पण काय काय वेळेला धडधडायला होतं, हो 20 वर्ष झाली या गोष्टीला.
कोंबडी पळाली लिटरली 20 वर्ष झाली रे. 22 मध्ये आपण आता आहोत, 23ला जाणार आपण. अँड आय एम फिलिंग लाईक यार एवढी वर्ष झाली या गोष्टींना, देअर शुड बी अ चेंज इन म्युझिक. बिकॉज आताच्या ह्या पिढीसाठी एक नवीन ॲप्रोच घेऊन आपण यायला पाहिजे. आणि हा ॲप्रोच ज्याच्यामध्ये आमचा हातखंडा आहे ते तर आम्ही करूच, पण जे आमच्याहीसाठी नवीन आहे, जे आम्हालाही एक्सप्लोअर करायचं आहे ते पण एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. सो आम्ही हा विचार करत होतो की काय काय करता येईल याच्यामध्ये. सो इम्पॉर्टंटली आय कॅन से खूप गाणी आहेत त्याच्यामध्ये जी प्रेमाशीच रिलेटेड आहेत. ओके, नाव हाऊ मेनी टाइम्स यू विल डू अ सॉन्ग जे तुम्ही आयुष्यात पहिलं प्रेम म्हणून, किती गाणी कराल आयुष्यात पहिलं प्रेम आहे म्हणून, किती वेळा कराल. हा म्हणजे किती वेळा प्रेमातही पडाल. आणि हां, पण एक हा हिरो आहे आणि त्याचं पहिल्यांदा प्रेमात पडतोय असं गाणं आहे, किती वेळा कराल असं गाणं. देर इज अ लिमिट टू इट ना. प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं. सो प्रत्येकाला प्रेम तीच गोष्ट देईल असं नाही आहे. सो वी थॉट की प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे, सो लेट्स ट्रीट एव्हरीबडीज लव्ह डिफरंटली. अँड दॅट्स वाय ऑल दिस व्हरायटी केम. अँड आय विल टेल यू वन स्मॉल थिंग की जेव्हा वेळ तुझा विरह वणवा हे गाणं येतं तर त्याच्यामध्ये एक पहिल्या प्रेमाचा रश आहे. यू फील लाईक रनिंग टुवर्ड्स द लव्ह. यू फील लाईक, म्हणजे मला कायमच वाटायचं की मी गेटवे ऑफ इंडियाला बोटीमध्ये बसलोय अँड गोइंग टू अलिबाग फॉर शूट. अँड दॅट टकटा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 क आय ऑलवेज यूज टू फील दॅट. बिकॉज ते जे जोरात वारं लागलं ना अंगाला, आय फेल्ट लाईक दॅट की समथिंग इट्स अ रश ऑफ द लव्ह आय यूज टू फील. I wanted that to be in the song. But when I wanted to do Besuri, I didn't want it all that. Because it has to be, तेही पहिलंच प्रेम आहे. But it's a different kind of, त्याला एक स्थैर्य आहे, त्याला एक डेप्थ आहे, त्याला एक पेन आहे. And I'll come to that. Because there is a pain in a song because there is no pain on her face. करेक्ट. She has to smile. She has to smile a lot. She has to smile. The more she will smile, the more pain it will create. Because she is not in a pain. I am. Seeing her like that, मला त्रास होतोय. So I thought की त्याची 4 गाणी वेगळी केली होती बाय द वे, नॉट जोकिंग, सिरियसली. बट अल्टिमेटली एक दिवस बसलो and I really thank रितेश भाऊ because it's very difficult for एकदा डिरेक्शनमध्ये तुम्ही येताय पहिल्यांदाच आणि असा काहीतरी बेसुरी मी नावाचा स्टंट ॲप्रूव्ह करणं. इट्स अ स्टंट, इट्स अ म्युझिकल स्टंट. तो ॲप्रूव्ह करणं, तो ॲप्रिशिएट करणं आणि तसं चला ठीक आहे आपण करू, कोणालाच नाही वाटणार. कारण नॉर्मली एव्हरीबडी विल फील असं गाणं पाहिजे होतं ह्याच्यामध्ये. असं एक गाणं, एक लाईट बबली गाणं, त्यांचं लहानपणापासूनचं प्रेम एकमेकांवरती, थोडंसं लाईट बबली प्रेम. बट यार वी थॉट समथिंग डिफरंट टू डू. आणि केलेलं गाणं होतं अँड वी डिलीटेड अँड आय मेड हिम लिसन दिस and then everything changed. And hats off to him. There are more songs but I cannot talk right now about those. But yeah, it's खूप प्रेमाची गाणी आहे त्याच्यामध्ये. But it was a very difficult task to do a music for this kind of film. कारण एवढी प्रेमाची गाणी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने करणं. But I am thankful because अशी संधी ह्या चित्रपटातच मिळू शकते आणि आय एम हॅपी टू बी असोसिएटेड विथ दिस. वी आर हॅपी. काही गाणी गायलोय पण आम्ही. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन, म्हणजे नक्की एकाच्या मनात काय चाललं असेल त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं, ते विचार करणं, त्याचं कंपोज करणं आणि ते लिहिणं, इट्स ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट. लिखाणावरच मी येणार होतो. अतुल, आता हा म्हणजे आता लिरिक्स पण लिहायला लागला. ते आत्ता थोडीच आहे. नाही पण आता जास्त नटरंग पासून जे सुरू झाली तेव्हापासून थोडं ते चाल येते तेव्हाच काही शब्द येतात ते, आणि तो वरचा ते तर मला माहिती आहे. मी आज सांगू शकतो, कोंबडी पाहिलीचं जे गाणं आहे ना, ते मी जेव्हा लिहायला गेलो तर जेव्हा ऐकवलं गेलं तर कोंबडी ही पळाली तत्तर 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 लागली, तर ते काही ना काही यायचं. पण अख्खंच्या अख्खं गाणं आणि ते बेसुरी मी अंतर हे वाढत गेले, अंतर वाढत गेले पण तुटले नाही. तू मिटले डोळे तरीही मी मिटले नाही. स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही. प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही. रोज मातीसया ओढ आभाळाची जरी दूर वाटे क्षितिजास भेटे पुन्हा. आता काय हे काव्य नाही तर काय हो. नाही भाऊ, मला एक गोष्ट सांगायची की
अजय भाऊ, अतुल भाऊ, जेव्हा बेसुरी गाणं मी गेलो आणि दोघांनाही भेटलो तेव्हा आणि हे म्हणाले येऊन ऐका तुम्ही हे, तर वेळ तुझा हे ठरलं होतं की हे करायचं आहे. ही सिच्युएशन नाही फार प्रचंड अवघड होती की एक मुलगी आहे, वन साइडेड लव आहे आणि एक शब्द ह्यांनी मला सांगितले प्रेमात सरेंडर करणे, की समर्पण करणे, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमात समर्पित होत आहे तर ती भावना काय असेल. आणि चेहऱ्यावरती मी म्हणालो की ती खुश आहे, तर ती खुश आहे. पण हे तुम्ही मी गाणं ऐकलं, माझ्या मनात वेगळं गाणं होतं, पण मी गाणं ऐकता ऐकता माझ्या मनातलं गाणं मी विसरलो बिकॉज आय वॉज ब्लोन बाय द साऊंड आणि थॉट आणि कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये. आणि माझा पहिला प्रश्न होता की हे चांगलं पण मी शूट कसं करणार. कारण काय एक रिदम तुमच्या डोक्यात असते आणि तुम्हाला वाटतं की हे गाणं आपण असं शूट करूया, ठीक आहे आता गाणं येईल पण हे आपल्याला असं शूट करायचं आहे. ह्यानी असं गाणं आणलं, मी म्हणलं आता ह्याला मी आता शूट कसं करणार, कारण गाण्याला पण जस्टिफिकेशन लागतं की ह्याला शूट कसं करायला पाहिजे. मग शब्द सांगितले त्यांनी, अशी 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 रचना आहे आणि आम्ही बसून मग डिस्कस केलं की, आणि त्यावेळेस पण मी म्हणालो पण माझ्या मनात दुसरं होतं. हे म्हणाले पण कसं आपण जर वेगळं नाही केलं तर मग कसं नाही. म्हणजे खरं श्रेय संपूर्ण ह्या दोघांनाच आहे की जसं अजय भाऊ अतुल भाऊ म्हणतात की संगीताला पण आता जसं जसं जग पुढे वाढते तसं जसं बदलाव, परिवर्तन, चेंज हे येणं गरजेचं आहे. अँड आय एम हॅपी की ॲज अ डिरेक्टर आणि वेड या चित्रपटामध्ये हे पहिलं पाऊल सगळ्यांना. मी जेव्हा हे शूट केलं तेव्हा रंजू आमचे कोरिओग्राफर आहेत इथेच, तर त्यांच्याबरोबर बसून डिस्कस केली काय आपल्याला करता येईल. एक्स्ट्रीम हाय स्पीड संपूर्ण गाणं फॅन्टममध्ये शूट केलेलं आहे की प्रत्येक इमोशन, कारण काय ना ते पेन ते इमोशन रिअल स्पीडमध्ये नाही करणार, हाय स्पीड येतो, एक बँग येतो फक्त केस हलतो, त्याची जे मॅजिक आहे ते फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं खरंच की कुठेतरी जाऊन प्रत्येक गाणं जे ह्या चित्रपटामध्ये, आणि मी नेहमी म्हणतो की हा चित्रपट प्रोड्यूस बाय जिनीला असू शकतो, डिरेक्टेड बाय रितेश देशमुख असू शकतो, पण हे म्युझिक बाय अजय अतुल नाही आहे, इट्स अन अजय अतुल म्युझिकल. कारण ह्या चित्रपटामध्ये जी गाणी आहेत, कुठे कुठे आपण जेव्हा गाणी पाहतो तेव्हा चित्रपटाला पॉज करतं लिपसिंकमध्ये, ठीक आहे, पण ह्या चित्रपटात 4 गाणी फक्त स्क्रीन प्लेला पुढे घेऊन जातात आणि हे फार महत्त्व आहे. नॉन लिपसिंग सॉंग्स आहेत ते, म्हणून त्या स्क्रीन प्लेला जे संगीताची जोड पाहिजे की ते इमोशनला पुढे घेऊन जातं. आणि याचं रोलो कसं, प्रत्येक गाणी वेगळी आहेत, प्रत्येक गाणं आणि प्रत्येक. आणि मला आठवतं एक दिवस आम्ही बसलो तर हे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर एका चित्रपटात 5 वेगळ्या रोमॅन्टिक सिच्युएशनमध्ये आपल्याला गाणं द्यायची, वेगळी गाणं द्यायची, तर दॅट वॉज अमेझिंग. क्या बात आहे. मी एक गोष्ट सांगतो फक्त छोटीशी याच्यामध्ये ॲड करायला. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर इवन टू थिंक की एक मुलगी स्वतःला बेसुरी म्हणून घेते आहे. ओके, आय ट्राय टू कॉल यू, एक आवाज मी देवनी साध मी न ऐकू ही आली कधी ना समजली तुला, हे सगळं बोलताना तिच्या मे बी लक्षात येतं की माझा आवाजसुद्धा तुला ऐकू नाही आला. आय डोंट एक्झिस्ट बाय द वे, बट माझा आवाज होता तोही तुला कळला नाही. मे बी असं असेल की मी बेसुरी आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकू नाही आला, दॅट इज फाईन, बट मी बेसुरी आहे मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझा सूर तू आहेस. हे म्हणताना जेव्हा ती स्वतःला बेसुरी म्हणते ना त्यावेळेला एक कंपोजिशन वाईज वेन यू हिअर इट, आय यूज टू फील लाईक जेव्हा ती बेसुरी म्हणते तेव्हा मला ते गोड वाटतं आहे. यु नो वेन ती जेव्हा इफ यू लिसन बेसुरी मी, ते इतकं सॉफ्टली म्हणायचं आहे, तू सूर माझा, इवन यू फील इवन मोर इंटेन्स. स्वतःला बेसुरी म्हणणार कोण असू शकतं. आय यूज मला स्वतःला लिहिताना असं वाटायचं हाऊ डिफिकल्ट इट इज, यु नो. बट या द थिंग वॉज शी इज सेईंग ते बेसुरी म्हणणं अंगावर यायला पाहिजे होतं आणि ते आलं. आलं. आणि बेसुरी मी हे गाणं इतकं सुरेल असू शकतं, म्हणजे हा पण एक कॉन्ट्रास्ट ना त्याच्यातला. आणि अजय अतुल म्युझिकल, म्हणजे आत्ता जे भाऊंनी सांगितलं की खऱ्या अर्थानं अजय अतुल म्युझिकल, याच्या आधी काही सिनेमे झाले जे अजय अतुल म्युझिकलच होते, फक्त तसं नाव नव्हतं. आणि नाही का. तर हां, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आपण म्हणजे महाराष्ट्राची जी ओळख आहे मराठी चित्रपटाची, तर ती निळूभाऊंची आहे, डॉक्टर लागूंची आहे, तसा लक्ष्मीकांत बेर्डेंची एक अत्यंत महत्त्वाचं नाव
अशोक मामांना कास्ट करणं आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं पहिल्यांदा काम केलं ना तुम्ही अशोक मामांबरोबर? जी जी. म्हणजे दिग्दर्शक म्हणून नाही, नट म्हणून आहे ना? नाही, तेच 20 वर्ष झाली जसं म्हणावं, कधीही संधी नाही मिळाली की त्यांच्यावर मी एक फ्रेम शेअर करू. आणि लहानाचा मोठा मी त्यांचीच कामं बघून आपण सर्व वाढलेलो आहोत. आणि त्यांचं म्हणजे मराठीतले महानायक. आणि माझी इच्छा होती की आपण फक्त विचारूया करतील का नाही. तर मग मी त्यांना फोन लावला. मी तुमच्याकडून नंबर घेतला होता त्यांचा की आणि तुम्हाला विचार मामा करतील का. ते म्हणे भाऊ तुम्ही फोन करा, मला वाटतं ते करतील. मी त्यांना फोन लावला आणि मी म्हणालो मामा रितेश बोलतोय. हां बोल. तर मी म्हणलं मी चित्रपट डिरेक्ट करतोय, एक नरेट करायचं आपला. तू डिरेक्ट करतोयस? हो. मग मी करतोय, नरेशनची गरज नाही. म्हणजे हा जो मनाचा मोठेपणा आहे ना त्यांचा, खरं ते ही कसं असतं की स्वप्नपूर्ती एखाद्या नटाची आणि आज डिरेक्टर म्हणून होते, ते मला त्याचा जास्त अभिमान आहे. नाही, फारच अप्रतिम काम केलं आहे मामांनी या चित्रपटामध्ये. आणि मला माहिती आहे, मी इथे ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत जुहू PVR, इथेच आम्ही गोदावरीच्या निमित्ताने भेटलो होतो, भाऊ आले होते. आणि अशोक मामा जे माझ्याकडे बोललेत यांच्याविषयी, ते इतकं अद्वितीय आहे की इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला एक असा अव्वल दर्जाचा अभिनेता जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या दिग्दर्शकाची तारीफ ते करतात, ते फार अवघड आहे. आणि त्यांनी जे काम केलं ते आजपर्यंत अशोक मामांची जेवढी कामं आहेत, हे काम त्यांचं अविस्मरणीय होणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता देश म्युझिक हा काय प्रकार आहे? देश म्युझिक नाही, कसं आहे की देश म्युझिक मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी संगीतासाठी किंवा बरेचसे चांगले चांगले लेबल्स आहेत. लेबल्स असले तरी आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. मुंबई, पुणे, ठाणे मोठ्या मोठ्या शहरातून चान्सेस तर मिळतात लोकांना, परंतु छोट्या जिल्ह्यातले, जिल्हे मोठेच असतात म्हणजे त्यातल्या छोट्या शहरातले त्या लोकांना संधी प्राप्त होत नाही. तर देश म्युझिक आणि वॉनो म्युझिक इंडिया म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतो आहे, जेणेकरून लोकल जे संगीतातले ज्यांना पुढे जाऊन मोठं व्हायचं आहे, लिहिणारे असतील, म्युझिशियन्स असतील, डिरेक्टर्स असतील, कंपोजिशन असेल, त्या सगळ्यांना संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचं असं मानस आहे. पण मग आता त्या नवीन नवोदित लोकांच्या वतीनं प्रश्न विचारतो, कॉन्टॅक्ट कुठं करायचा? लवकरच सगळं मी आता चित्रपट रिलीज झाला की मग देश म्युझिकच्याच पाठिंबा लागणार. पहा बरं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि खरोखरी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल, मला एक मुलगा चंद्रमुखीचं गाणं गात होता. मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, मी तो अजयला पाठवला आणि मी म्हटलं की अजय यार, हे काय अद्वितीय मुलगा आहे. आणि गंमत म्हणजे धन्यवाद या दोघांचे की त्या मुलाला त्यांनी बोलवलं, रेकॉर्डिंग केलं. आणि त्यानंतर मी अजयशी वेडची गाणी ऐकल्यानंतर मी फोन केला होता, तेव्हा त्याने एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की जितू, आम्ही असं दोघांनी ठरवलं की प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी नवीन माणूस इंट्रोड्यूस करायचा जो आजवर कोणाला माहीत नाही. मग तो म्युझिशियन असेल, तो गायक असेल, तो गीतकार असेल, पण एक नवीन माणूस आम्ही नेहमी. तर ह्या तुमच्या निर्णयाचं खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि स्वागत. आणि देश म्युझिकच्या निमित्तानं वेगळी संधी शोधत असणारी जी नवोदित खूप जबरदस्त माणसं आहेत, आपल्या कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ती संधी उपलब्ध तुम्ही करून द्याल याबद्दल धन्यवाद माझ्या वतीने. तर हे आणि बोलणं मला वाटतं. तर आता आहेत तरी तुमच्या मनात काही प्रश्न तुमच्या आहेत? माईक द्या. मला वाटलं संपलं. किती लोकांचं फर्स्ट टाइम होतं? फर्स्ट टाइम. हॅलो. अरे हां, या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफर पण फर्स्ट टाइम. बरीच लोक फर्स्ट टाइम आहेत ऍक्च्युली. आणि प्राजक्त आणि आमच्या टीममधले जे सगळे लोक इथं आहेत, भूषण DOP आहे, त्यांचा पहिला चित्रपट. भूषण प्लीज कम डाऊन, खाली या. रंजू आहेत.
हो ते आहेत का रंजू इकडे या हो आहेत. बर प्राजक्त देशमुख नाहीये. प्राजक्त प्राजक्तचं नाहीये. पहिलं नाही. आणि खरंच भूषण कुमार जैन यांनी उत्कृष्ट काम केलं. त्यांचा पहिला चित्रपट. खरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भूषण काम आहे की नाही ठीक आहे. नाही भूषण सिट. रंजू प्लीज कम खाली या रंजू. सिनेमॅटोग्राफी मध्ये पण एक भूषण कुमार आलेत. होय. जबरदस्त. आणि खरं म्हणजे कसं झालं होतं माहिती आहे का, चित्रपट शूट होताना 3 आठवड्यापूर्वी माझे पूर्वीचे जे DOP होते त्यांच्या पर्सनल रिझनमुळे ते शूट करू शकले नाहीत आणि माझ्या तारखा ठरल्या होत्या. माझ्याकडे डेट्स अडकल्या होत्या. माझ्याकडे नवीन सिनेमॅटोग्राफर शोधायला सुद्धा वेळ नव्हता. मी सगळ्या मित्रांना फोन कोण आहे. मग 3-4 लोकांशी कॉन्टॅक्ट झाला. भूषण यांच्याशी भेटलो आणि त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की ह्यापूर्वी कुठला पिक्चर तुम्ही केला आहे. आणि ते म्हणाले एकही पिक्चर केला नाही मी त्यांना म्हणालो मी पण पहिलं डिरेक्ट केलं नाही. मी म्हणलं तुम्ही लंगडे मी लंगडे, चला आपण एक दौड लगाते. पण खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट आहेत स्वतःच आणि फार 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 छान काम केलं. तर भूषण आहेत. आणि रंजू बरोबर मी माऊलीमध्ये काम केलं होतं आणि आज वेडमध्ये सुद्धा की अंडरस्टँडिंग की आपण काय बोलतोय काय सांगायचं आहे ही ह्याची फार गरज असते. आणि आय एम सो हॅपी अँड ग्लॅड की केला. हॅलो असं नका करू. हा संदीप पाटील. संदीप कुठे आहेत आमच्या. या महत्वाचं आहे. जे सगळ्यांना वेळेत पैसे देतात. या पहा बरं. अहो तुम्ही आता बघा कसा प्रश्न निर्माण झालाय. आता मी सांगतोय मीडियांनाच आता प्रश्न विचारू द्या. हा तुम्ही काय सांगत होता सर. नाही मी प्राजक्त इथे नसला तरी या सिनेमाचा अत्यंत महत्वाचा भाग हा संवाद. जिनीला बस. मला प्रश्न येणार आहे. नाही पण कॅमेरा तिकडे इथे असणं गरजेचं आहे. आपलाच पिक्चर आहे. या तुम्ही इथे. सिरियसली सांगतो खरंच. हा आणि हे छान असं पण छान दिसतंय बघा. ते उभे आम्ही असं छान दिसतंय ते दिसायला. नको. हा प्राजक्त देशमुख याचे संवाद फार प्रभावी आहेत. नाही प्राजक्त देशमुख एक उत्कृष्ट रायटर. मी ते सुद्धा माझे मित्र भाऊ जितूनची देन. मी जितूंना फोन केला मी असा चित्रपट करतोय तर काय वाटतं तुम्हाला. तर ते म्हणाले मी गोदावरी चित्रपट करतोय. इथे एक उत्कृष्ट रायटर आहे प्राजक्त देशमुख. ह्याच्यापूर्वी त्यांचा कुठला चित्रपट रिलीज झाला आहे का. ते म्हणाले नाही एक देवबाभळी नावाचं उत्कृष्ट नाटक त्यांनी केलं आहे पण चित्रपट रिलीज झालेला नाही आहे. गोदावरी हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. मला हरकत नाही. मी पण लंगडा येऊ द्या मला. काय आहे की नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई फिल्म कंपनी आणि मी स्वतः मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी देणं फार गरजेचं आहे. आणि एक ऊर्जा जी असते की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे ती ऊर्जा मला भूषणमध्ये दिसते. ती ऊर्जा मला रवीजींमध्ये दिसते. ती ऊर्जा मला जियामध्ये दिसते. तीच ऊर्जा मला जिनल्यामधून मिळते. आणि प्राजक्तनी एवढं चांगलं काम केलं आहे की इमोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बरंच काही सांगायचं असतं पण कमी शब्दात सांगणं तेच इमोशन ते महत्त्वाचं. आणि ते मला वाटतं प्राजक्तनी फार छान केलं. वी एम मिसिंग प्राजक्त. ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आज इथे. अनिल जी प्रश्न कोणाला विचार. मेरा प्रश्न आपसे थोड़ा मैं चाहूँगा कि आप हिंदी में दर्शकों के लिए कुछ कहें. अच्छा नहीं थैंक यू सर. मैं हिंदी में यही कहना चाहूँगा कि वेड ये फिल्म ये हम सब ने बहुत प्यार से बनाई है. ये मेरी पहली फिल्म है जो मैं डायरेक्ट कर रहा हूँ और ये फिल्म वेड का मतलब ही पागलपन है मैडनेस है पैशन है. ये सारे शब्दों को अगर एक साथ मिला दो तो वेड बन जाता है. और इस फिल्म में ये फिल्म एक्चुअली लव ट्रायंगल नहीं है. ये 2 लव स्टोरीज़ हैं
दो अलग अलग टाइम स्पैन, सत्या जो मेन जो कैरेक्टर है उसके लाइफ स्पैन में दो अलग अलग टाइम पर ये दोनों स्टोरीज चलती है। एक है जब कॉलेज टाइम में जब आप एक लड़की से मिलते हैं और बेपनाह मोहब्बत उससे करने लगते हैं, कुछ ऐसा माहौल हो जाता है कि उसके बगैर आप जी नहीं पाते, वो पागलपन। और अचानक कुछ रीज़न्स है जिसके वजह से वो लड़की उस लड़के की ज़िंदगी से गायब हो जाती है और फिर 12 साल बाद वो लड़का, उस लड़की की शादी श्रावणी से होती है। अब ये कहानी शिफ्ट हो जाती है, नाउ वी ट्रैवल टू श्रावणीज पर्सपेक्टिव, जहाँ पर एक ऐसी लड़की जो जानती है कि ये लड़का किसी और लड़की से प्यार करता था, इसने मुझे कभी उस नज़रिए से नहीं देखा, लेकिन मैं उसे चाहती हूँ। जिस अंधेरे में वो गया है उस अंधेरे से उसे बाहर खींचने का वो प्रयास करती है और वो कहती है कि कुछ भी हो जाए मैं इसके साथ हमेशा खड़ी रहूँगी। तो फर्स्ट हाफ में अलग पागलपन है, सेकेंड हाफ में अलग पागलपन है और मुझे लगता है कि अगर ज़िंदगी में पागलपन ना हो तो जीने का कोई मतलब नहीं है। जिनेलिया जी, आप इनकी डायरेक्शन से कितना खुश हैं, कुछ शेयर कीजिए। नहीं, एक्चुअली मैं बहुत खुश हूँ बिकॉज इट वॉज रितेश's ड्रीम एक्चुअली विच ही नेवर ब्रॉट आउट एंड आई फील दैट लॉकडाउन वॉज अ चांस फॉर हिम टू डिसाइड कि यही करना है, यू नो, आई वॉन्ट टू गेट इन टू दिस डायरेक्शन एंड ही डिड इट विद हिज होल हार्ट एंड होल सोल. सो वट एवर यू सी ऑन स्क्रीन is Ritesh Deshmukh, whether it was like our actor said, whether it was our clothes to my bindi to my jewelry, it was all selected by Ritesh. So yeah, that was his. So रितेश जी, एक्टिंग को लेकर ज़्यादा पागलपन होते हैं आप या जेनेलिया को लेकर? मैं या प्लीज एक बात मैं बोलूं, बिल्कुल, हर कॉन्फ्रेंस में आपके सवाल, थैंक यू सर, आपकी आवाज़ और आपके सवाल से आपकी पहचान है। पर मैं ये कहना चाहता हूँ कि क्या होता है कि एक्टिंग में पागलपन तो होता ही है, पर मुझे लगता है कि जिनेलिया मेरे ज़िंदगी में है। पहले दोस्त थी, देन वी स्टार्टेड डेटिंग ईच अदर, फिर शादी हुई और आज हम लोग माँ बाप हैं। तो सारे 20 साल के जर्नी में जो हम साथ में हैं वो एक्चुअली मेरी ट्रू एनर्जी है, जिसके वजह से क्या होता है कि जिंदापन एक रिलेशनशिप में जो होता है वो उनकी वजह से है। तो ये पागलपन और कितना लंबा लेकर जाने वाले हैं? मतलब लंबा मतलब कहाँ? और कहाँ तक ये पागलपन? भाई एक्टिंग की बात कर रहे हो, किस चीज की बात कर रहे हो? भाई बहुत अच्छा है, सवालों में भी पागलपन हो सकता है। आप ये भी बोला 20 साल हुए, तो आप कहाँ से आ रहे हो? नहीं मतलब कितना आगे, मतलब जरा ज्यादा ही डायरेक्ट हो गया। मैं एक बात बोलूं, जब तक है जान, जब तक है जान, जब तक है जान। हाय जेनेलिया, आपसे मेरा सवाल है। पहले तो बहुत ही प्यारी लग रही हैं आप, मुझे कॉम्प्लीमेंट देना ज़रूरी है। जेनेलिया, यू नो, जैसे कि अभी ये जो डेटिंग पीरियड और ये रितेश ने शुरू से लेके अभी तक जिक्र किया है, वैसे ही हमने ट्रेलर देखा, उसमें एक डायलॉग है जिसमें रितेश पूछते हैं तुमने मुझसे शादी क्यों की, वाई डिड यू शादी क्यों की। तो मैं आपसे जानना चाहती हूँ, ड्यूरिंग द डेटिंग पीरियड व्हाट वाज दैट वन क्वालिटी जैसे रितेश में आपने देखा एंड यू सेड येस टू गेट मैरिड टू हिम? एक ही क्वालिटी, इट वाजंट वन क्वालिटी ओनली, लेकिन एक जो प्रोग्रेशन था आई फील बिटवीन बोथ ऑफ अस, वेदर इट वाज फ्रेंड्स एंड नोबडी आस्क्ड एनीवन आउट फॉर मैरिज। मतलब ऐसे ही हुआ, पता नहीं चला कब हुआ, कैसे हुआ, बट it was something that we both felt, I think, very much, and when the time was right, we got married. रितेश सर, आप कुछ ऐड करना चाहेंगे? हाँ, ओके। जैसे जिन्हें ने कहा कि यू नो ऐसा कोई एक वक्त नहीं था, ऐसा कोई एक सेंटेंस नहीं था जिसकी वजह से लगा कि दिस इज़ वेयर वी वांट टू बी। मुझे लगता है कुछ लाइफ में कुछ लव स्टोरीज होती है जिनका प्रोग्रेशन धीरे धीरे दोस्ती से प्यार में बन जाता है, और दिस इज़ वेयर वी आर एंड वी आर हैप्पी टुगेदर। पर जो हम रियल लाइफ में हैं वो इस फिल्म में नहीं है। तो इस फिल्म में जो ये कहानी सत्या और श्रावणी की है, ये बिल्कुल जो हम रियल लाइफ में उससे एब्सोल्युटली ऑपोजिट है। सो
सो दैट इज़ वॉट मेक्स इट इंटरेस्टिंग. अगर शायद ये कहानी वैसी ही होती जैसे हम रियल लाइफ में हैं, तो शायद हम एक दूसरे के ऑपोजिट ना होते. एज अ डायरेक्टर अगर मुझे आप पूछे कि मैंने जिनीलिया को इस रोल में क्यों कास्ट किया, एक तो मैंने जैसे पहले कहा था कि मैं उनके क्राफ्ट का बहुत बड़ा फ़ैन हूँ, लेकिन जब मुझे पता चला कि इस कहानी में श्रावणी जिनीलिया जैसी है पर सत्या रितेश जैसा नहीं है, इनकी रिलेशनशिप बिल्कुल अलग है, और इसीलिए मुझे लगा कि ये डायनामिक्स हम दोनों में देखने के लिए बहुत मज़ा आएगा, एटलीस्ट मुझे लगा. बट डिड यू हैड अ थॉट कि जिया ने जो कैरेक्टर निभाया है फिल्म के अंदर, वो कैरेक्टर आप जेनेलिया को रख कर देख सकते थे? मतलब एज इन थॉट आया होगा अगर आप? थॉट तो ऐसे भी है कि मैं ही जिया का कैरेक्टर कर लूँ, लेकिन वो नहीं किया. फिल्म के लिए अच्छा यही था कि वही रोल जिया कर ले. Ritesh, Genelia, hi. Hi, Akriti here. Hi. You know, I want to know, like, we see in the trailer and glimpse of the film, it's about falling in love at first sight. I want to see, do you both personally believe in that concept? Also, what's the most romantic thing you have done for each other? Okay, I'll quickly tell you. Love is a unique concept. Yeah. You can fall in love at first glance, in your second meet, or you can fall in love after knowing each other for 20 years. The most important aspect of it is to fall in love. That is the most beautiful thing that life offers you, that you can offer back to life. That is one thing. And there are many things that Genelia has done for me. But I'll just tell you, एक चीज़ मैं बताना चाहूँगा, और शायद लोगों को पता ना हो, टेलीग्राम सर्विस बंद हो रही थी. ओके, और गवर्नमेंट ने अनाउंस किया था कि अभी ये टेलीग्राफ और टेलीग्राम सर्विस बंद हो रही है, और मैंने कभी ज़िंदगी में किसी को टेलीग्राम भेजा नहीं था. तो मैंने जो लास्ट टेलीग्राम डे था जहाँ पर सर्विस बंद हो रही थी, मैंने 3 टेलीग्राम भेजे. मुझे लगा अगर एक नहीं मिला तो दूसरा मिल जाएगा, और एक दिन अचानक जिनीलिया को 3 टेलीग्राम आए विच सेड दैट आई लव यू वेरी वेरी मच. और मुझे लगता है कि एटलीस्ट एक इन लाईफ यू नीड टू एक्सप्रेस लव टू पीपल दॅट यू लव, और हे बहुत ज़रूरी आहे. आणि खरंच फार महत्त्वाचं आहे, ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांना हे सांगणं की अनसेट लव असतं, पण एकदा सांगितलं तर अजून बरं वाटतं त्यांना पण आणि तुम्हाला पण. नमस्कार. माझा प्रश्न अजय अतुल साठी आहे. सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन तुमच्या वेळसाठी, आणि इट्स अ वंडरफुल प्रिव्हिलेज टू आस्क यू सच अ क्वेश्चन्स. तर अजय दादा आणि अतुल दादा, आता असा काळ आला आहे की म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना कोणती गाणी रिमिक्स आपल्याला सापडतात. तर तुमची पण बरीच गाणी अशी रिमिक्स होऊन आलेली आहेत. ती हिंदीमधलं चिकनी चमेली असू द्या किंवा महेश बाबूचं ते तेलुगू गाणं असू द्या. तर असं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमचे बरेच असे अल्बम आहेत जे मास्टरपीस आहेत, तर त्या कोणत्या अल्बमची रिमिक्स झाली नाही पाहिजे अशी कोणती गाणी तुम्हाला आढळून येतात किंवा तुम्हाला वाटतात की याचं रिमिक्स व्हर्जन नाही बनलं पाहिजे? मी खरं सांगू का, मला सिन्सिअरली वाईट वाटलं होतं जेव्हा माऊलीचं DJ व्हर्जन झालं होतं आणि त्याच्यावर अख्खं गाणं लिहिलं मी. यु नो, आय रिली डिडंट लाईक दॅट. बाकी करा, ज्या गाण्यांची रिमिक्स होतात त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, दॅट इज ओके. रिमिक्स हा एक वेगळा पार्ट आहे, लोकांना डान्स फ्लोअरवरती ऐकायला वेगळी गाणी आवडतात, दॅट इज ओके. आमचं त्याच्याबद्दलचा ते 2 मार्ग आहेत. अरे काय, कुठलाही मार्ग चुकीचा नाही आहे. एकाला ह्या रस्त्याने जावंसं वाटतं, एकाला ह्या रस्त्याने जावंसं वाटतं. आम्ही हा ओरिजिनलचा मार्ग पकडला आहे. आम्हाला वाटतं की आम्ही ओरिजिनलच करावं, कारण आजकाल तर असं झालं की पूर्वी असं होतं की एक 20 वर्षापूर्वीचं गाणं आहे जे आता रिमेक होतं आहे, रिमिक्स होतं आहे. काही वेळेला एक 15 वर्षापूर्वीचं गाणं आहे. आता असं झालं की 3-4 वर्षाची गाणीसुद्धा बिचारी रिमिक्स होत आहेत. सो बिचारी गाणी आत्ताच ऐकलं होतं रे हे, अच्छा रिमिक्स झालं का, अच्छा लगेच त्याचं रिमिक्स येतं. सो वॉट वी स्टार्टेड फिलिंग इट की ह्या इन दिस सिनॅरिओ समवन हॅज टू डू ओरिजिनल. सो वी चूज इन द ओरिजिनल वे सिन्स मेनी इयर्स. आम्हीच आमची करतो काही वेळेला हिंदीमध्ये, काही वेळेला लोक मागतात, कारण त्याची पण एक वेगळं इंटरव्ह्यू घे त्याच्याबद्दल, मग आपण बोलू. नाही, पण असा कोणता एक अल्बम आहे तुमचा की म्हणजे ज्याचं रिमिक्स झालंच नाही पाहिजे? विश्वविनायक. अजून एक प्रश्न आहे रितेश दादासाठी. रितेश दादा, खूप खूप अभिनंदन फर्स्ट डायरेक्टर मूवीसाठी. थँक्यू सर. तर सिनेमा व्यतिरिक्त अशी कोणती एक गोष्ट आहे ज्याचं तुला वेड असतं? वन अँड ओनली नाईस. जिनीलिया. थँक्यू.
मला अजय अतुलला विचारायचं आहे की तुमच्या संगीताची जादू अशी आहे ना की जे गाणं तुम्ही ज्या गायकाला देता किंवा गायिकेला देता ते त्याच्यासाठीच बनलंय असंच वाटतं. जे बेसुरी ऐकल्यानंतर वाटतं की हे गाणं त्या वसुंधरासाठीच बनलं असेल. हे सिलेक्शन तुम्ही कसं करता? कारण मुळात हे आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही त्या गायकाचं किंवा गायिकेचं त्या गाण्याप्रमाणे सिलेक्शन कसं करता ज्याच्यात तुम्ही बेसुरीसाठी वसुंधराला निवडलं. एक गोष्ट सांगतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कास्ट समवन. व्हॉट हॅपन्स, बिकॉज हे सगळे माझ्या आवाजात गाणी ऐकतात आणि नंतर ह्यांना दुसरं कोणी नकोच असतं. सो ह्यांना माझ्याच आवाजात गायकाची एवढी सवय लागली असते. मी पण बेसुरी जेव्हा ऐकलं मी म्हणलं फिमेल जरी असलं तरी मेल व्हॉइस टाकणार आहे म्हणलं मी याच्यामध्ये. बाय द वे हे असं माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं भाऊ सगळी गाणी तुमच्या आवाजात गाऊन मला एकट्याला पाठवा, एक व्हर्जन फक्त त्यांच्यासाठी बनवतोय मी घरी बसून ऐकणार आहे ते. एनिवे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. आमच्यासाठी नाही, बिकॉज वी ऑलवेज इमॅजिन आम्हाला माहिती आहे कोण असणार आहे, आम्हाला माहिती आहे आमचं त्याच्याबद्दल डिस्कशन होतं, आम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीचा व्हॉइस आम्हाला त्यासाठी पाहिजे होता. ह्याच्यामध्ये मी ॲब्सोल्युटली सांगतो, कारण हे ना कुठेतरी आपल्या मराठी लोकांना कळण्यासाठी जेम्स बॉन्ड स्टाईलची सिंगर पाहिजे होती. थोडी जॅझ, थोडी सोल, थोडं क्लासिकल अप्रोच ज्याला आहे अशा पद्धतीचं. आणि द सॉन्ग विल साऊंड लाईक अ सिनेमॅटिक वे. ओके, बट त्याच्यामध्ये एक पेन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलीमध्ये आहेत अशी एक मुलगी शोधणं फार इम्पॉर्टंट होतं. ती वसुंधरा खरंच तशी होती आणि तिने खरंच फार अप्रतिम गायलं. तिच्या आवाजामध्ये एक फार इमोशन व्हॅल्यू आहे, अप्रतिम डायनॅमिक शी हॅज. आणि त्या ज्या रिफ्स ज्या नॉर्मली एका जॅझ सिंगरला गरजेच्या असतात ना, शी ओन्स इट. मला सांगणं इट्स शिकवताना सांगणं इट्स डिफरंट थिंग, बट यू हॅव टू परफॉर्म ऑन द माईक वेन यू नीड टू परफॉर्म इट. आणि भाषा तिची नाही, ती बिचारी आसमी आहे, तिथली भाषा पण नाही तिची. मराठी म्हणजे आपले च छ इट्स व्हेरी डिफिकल्ट मराठी फॉर समवन एल्स टू सिंग. बट तिने फार बिचारीने मेहनत केली, दोनदा परत आली, परत काही करेक्शन्स त्या गायली. आणि अल्टिमेटली वी आर हॅपी वेन द सिंगर कम्स अँड ओन्स इट. दिस इज वॉट वी ऑलवेज बिलीव्ह, की तुमच्या हाती अल्टिमेटली लगाम असतो त्या गाण्याचा. यू हॅव टू राईड द सॉन्ग. असं नाही की तुम्ही ते गाण्यामागे फरफटत नाही गेलं पाहिजे, त्या गाण्यावर ओन केलं पाहिजे. अँड आय एम व्हेरी हॅपी इफ यू फील लाईक दॅट की त्या मुलीने ते ओन केलं, इवन शी विल बी हॅपी. बट इट्स अ ट्रिकी पार्ट. बट एकदा बोलवलं की आम्ही करून घेतो, जीव लावतो. रितेश भाऊ, तुमचा पहिलाच दिग्दर्शक म्हणून सिनेमा आहे जी. नंबर घेतलेत तुम्ही त्या माणसाकडनं भरपूर, की याचा नंबर दे, त्याचा नंबर दे. त्याने असं नाही विचारलं माझा तर नंबर आहे तुझ्याकडे, मला का नाही घेत? नाही, कसं आहे की जितू हे तर भावासारखेच आहेत. आणि जेव्हा पण आम्ही काम करू आणि नक्कीच करू, मला नेहमी असं वाटायचं की जे स्टॅचरचे ते ॲक्टर आहेत त्यासाठी ह्या चित्रपटात रोल पण असला पाहिजे. आणि माऊलीमध्ये मी ह्यांना ॲक्च्युली रिक्वेस्ट केलं होतं की प्लीज हा रोल आपण कराल का, आणि त्यांनी तो केला. मला असं वाटतं की आम्ही नक्की पुढे जाऊन काम करू, बिकॉज इट्स अ प्लेजर टू वर्क विथ ग्रेट ॲक्टर्स अँड ग्रेट परफॉर्मन्स. जितू सिनेमा मिळाला तुला? हॅलो, सिनेमा वगैरे छोटी गोष्ट आहे, हा माणूस मिळाला मला. आणि तो माणूस मला माऊलीच्या वेळेलाच मिळाला. त्यामुळे सिनेमे येतात जातात, माणसं राहतात, नाही का. तर आता मला असं वाटतं की जाता जाता एक शेवटाकडेच आहोत आपण, शेवटच आहे. तर मला असं वाटतं मनापासून ज्या एका भावनेनं मी इथे आलो, ज्या भावनेनं मला असं वाटतं की मराठी सिनेमा मग तो कोणाचाही असो तो चालला पाहिजे. मला ज्याप्रमाणे दुनियादारी सिनेमा चालला आणि एक दरवाजा उघडला आणि त्यानंतर मग एकानंतर एक सिनेमे चालत राहिले आणि मराठी सिनेमा मोठा होत गेला, तो 100 कोटींपर्यंत जाऊन पोचला. आणि त्या 100 कोटींपर्यंत जाऊन पोचणाऱ्या त्या सिनेमामध्ये सुद्धा अजय अतुलचं म्युझिक होतं, इथे सुद्धा अजय अतुलचं म्युझिक आहे. आणि हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा मोठा व्हावा ही प्रामाणिक इच्छा ज्या ज्या लोकांची आहे, ज्या ज्या दिग्दर्शकांची आहे, ज्या ज्या मेकर्सची आहे, त्यापैकी मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे. आणि भाऊंना जे वाटतं ते त्यांनी या सिनेमाच्याद्वारे केलेलं आहे. मी सिनेमा पाहिला आहे, मी खात्रीलायकरित्या तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा हा संस्मरणीय सिनेमा झालेला आहे आणि तो राहणार लोकांच्या मनात. आता फक्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये यायचं आहे. झाला कोरोना संपला, आता आपण म्हणजे एकीकडे हिंदी सिनेमे चालत आहेत, एकीकडे साऊथचे सिनेमे येत आहेत, ते चालत आहेत.
आणि शेवटी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे ना, तर मग हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी आहे. तर या चित्रपटाला भरभरून यश लाभावं अशी आपण सगळे प्रार्थना करूया आणि मराठी सिनेमा मोठा करूया. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या चित्रपटाच्या पाठीशी असेच राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण आल्याबद्दल आपले खूप खूप one आभार. last जितू, question. थँक्यू सो Ritesh, मच. one last question I had. Yeah. Okay, yes. Sorry to bother you. Yeah. Firstly, congratulations for the film debut director. Thank you. So when teaser was out, it was said that this is a remake of a South film. Okay. So just wanted to clarification that what is your take? I mean, was the story it's a remake or? No, I would tell you one thing. It is inspired from Majli, okay, but we have. It's very important to how to adapt it to the Marathi culture, and we really spent a lot of time to figure that out. And people who have loved Majli, I'm sure they will find something definitely new in this film, and would like you to come and watch it too. Definitely. Thank you so much. Thank you. भैरवी झाल्यानंतर पुन्हा मैफल सुरू होत नाही. थँक्यू व्हेरी मच. जी.